फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आपण बनवूया मूग डाळीची भजी, कारण बाहेर खूप छान पाऊस होत आहे. तर चला डाळ वगैरे भिजायला घालून घेऊ. बघा, आपण इथं हा 1 ग्लास भिजत घालू आणि त्यामध्ये पाणी ओतून घेऊ. आणि 1-2 तास ही डाळ भिजत ठेवू आणि त्यानंतर मग आपण भजी बनवायला घेऊ. तर बघा, आपली डाळ मस्त भिजलेली आहे. तर बघा, डाळ मस्त भिजलेली आहे. आता आपण याला थोडंसं पाणी निथळण्यासाठी ठेवू, म्हणजे आपल्या वाटण करताना ही डाळ जरा 10 मिनटं अशीच पाणी निथळण्यासाठी ठेवू. मग आपण पुढची रेसिपी तर आपली डाळ मी 10 मिनटं पाणी निथळण्यासाठी ठेवली होती. तर आपण आता याचं वाटण करून घेऊया. आता आपण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये आपण 2 मिरची आणि अद्रक आणि थोडेसे लसूण असं करून आपण सगळे वाटून घेऊया. इथे वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे आपली भजी बनवताना कुरकुरीत होतात मस्त. तर बघा, बाकीचं सगळं आपण असंच वाटून घेऊया. असं वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक वाटलेलं नाही आहे, थोडंसं ओबडधोबडच ठेवलेलं आहे, कारण आपले भजी तळण्यासाठी मस्त कुरकुरीत होतील म्हणून. तर आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया. याला मस्त असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं हलवून घेऊ आणि आपण बाकीचे मसाले टाकून घेऊ. मसाले तुमच्या आवडीनुसार टाका. हळदी पावडर टाकली, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, कारण आपण वाटण वाटतानाच याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊ आणि गरम मसाला. तर याला आपण सगळं मिक्स करून घेऊया एकत्र. आता मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि परत एकदा याला मिक्स करून घेऊया. आपण याला मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण तेल इकडं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. याच्यामधून आपण 2 चमचे तेल ह्या मिक्स केलेल्या वाटणामध्ये टाकणार आहे. तर चला टाकून घेऊया. आपण यामध्ये सोडा टाकलेला नाही, म्हणून आपण याच्यात तेल टाकलं आहे. तर आता आपलं वाटण रेडी आहे भजी करण्यासाठी. झाले का नाही आपण चेक करून घेऊ एकदा. तर बघा, मस्त तेल गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये भजी सोडून घेऊया. तर बघा, आपले भजे मस्त तेलात भाजत आहे. आपण अशाच प्रकारे सगळे भजे तेलामध्ये सोडून तयार करून घेऊया. मस्त अशी रेडी झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. तर आपण याला हे सगळे भजे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया.
बघा कसे कुरकुरीत वाजतात. आपले मस्त मूग डाळ भजी तयार आहे. तर या सगळ्यांनी खाण्यासाठी. बघा किती मस्त पाऊस पण येतोय.